ज्या गावात मी आता बघितले पूर्ण जंगल ट्रेकच आहे हा. इन्स्ट्रक्शन्स आहेत की आवाज सुद्धा आपल्याला कमी ठेवायचा. गुड मॉर्निंग गाईज, ब्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज डे 2 आहे आपल्या गोकर्ण मुरुडेश्वर ट्रिपचा. आज आपण जाणार आहोत कुठे जाणार आहे आज? याना केव्स. याना केव्हला जाणार आहे. सगळ्यांनी ट्रॅक्स वगैरे घातल्या. खूप मोठा ट्रेक आहे असं मला वाटतं. पण आम्ही शूज नाही आणले, थोडं ट्रेकिंग टाईप आहे तिकडे, तर बघूया. बघूया चला. ठीक आहे चला. गणपती बाप्पा. चीज प्लेन पेपर खा मेले. मसाला मसाला बाकी आहे. हां मसाला बाकी आहे. पेपर मसाला डोसा. कॉफी कोणा तुला? कटी ती केवढी आली बघितलं त्या दिवशी. काढू आहे कॉफी. चहा. हा चाल खा रे. त्याचं फक्त थंड करायला होतं. खूपच छान प्लेस आहे. न्यू रामेश्वरम खूप छान प्लेस आहे. खायचे इथे येऊन सगळ्यांनी. तुझा डोसा उरलाय तो खा. मसाले डोसा नाही मला एवढं नाही आवडलं. मसाला डोसा नका खाऊ. याने मसाला डोसा खाल्ला तो ठीक, बाकी सगळे चांगलं होतं. ही मटन रोगन जोशसह ही रोगन जोश. हां तर कॉफी पण खूप चांगली होती. चाय पण खूप चांगली होती. बेस्ट. भाई ये पाहिजे का? ये क्या कर रहे हो? कफ सिरप का नशा पाहिजे तुला? नाही नाही नको आहे. तुम्हाला कोणाला? अरे पण काय जबरदस्ती करताय तुम्ही? नाही बसत घसा बसला कर. पण याना केव्हच्या इथे पोहोचलेलो आहे. पार्किंग आहे इथे अवेलेबल. खूप मोठी पार्किंग आहे. एकदम छान आहे. आणि झाडं भरपूर मोठी आहेत. आम्ही उन्हाच्या वेळी आलो आहे पण तरी पण बऱ्यापैकी सावली आहे. आणि तिकीट किती रुपये होती? 10 रुपये तिकीट आणि 40 रुपये पार्किंग. 10 रुपये तिकीट आणि 40 रुपये पार्किंग. म्हणजे पर पर्सन 10 रुपये ना. आणि इथे वॉशरूम वगैरेची पण सुविधा आहे. वरती गाडी जात नाही. तो आपल्याला इथून आता छोटासा एक ट्रेक आहे तोच आपल्याला करायचा आहे. वाटलं चांगलं वॉशरूम होतं. एक्सपेक्टेड नव्हतं पण अजिबात वास नव्हता. तर चांगलं होतं. अरे मग हा खरा रिव्ह्यू आहे भाई. हे पाहिजे. रिव्ह्यू. हा सो याना केव्हच्या इथे आलो तुम्ही वॉशरूम मध्ये तर जाच. दमलात मला वाटतं एवढ्यातच. खरंच ती रेड टोपी केसरीचीच वाटते. मी तीच आणत पण होतो सिद्धेसाठी. कुठून? केसरी टूर्स का? ते आपल्याला 800 मीटर वर गाईड. आमचे गाईड याना पीटीचे सर. पीटीचे सर आम्हाला घेऊन चालले. सर मारू नका सर. डिप्स डिप्स सर डिप्स सर डिप्स. हे का पायऱ्या होत्या? हे काय झालं? आहेत पायऱ्या असणार. वाचलंय हे भार आहे. परत तू पण देते. पूर्ण जंगल ट्रेकच आहे हा. मध्ये मध्ये चढाव आहेत आणि काही ठिकाणी अशी बसायला जागा सुद्धा आहे. ती तुम्ही बसू पण शकता. अरे बसले. आणि आमची पब्लिक तर प्रत्येक ठिकाणीच बसतो तिथे. पळाला तो. फायनली आपण याना केव्सला वरती पोहोचलेलो आहे आणि ते फ्री कोल्ड्रिंक ठेवलेलं आहे मंदिराकडून. थोडा आम पन्न्यासारखं आहे आणि भारी. ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे हे आल्या आल्या जे हे वेलकम ड्रिंक मिळालेलं आहे दॅट इज सुदिंग. भाई ड्रिंक पी ड्रिंक एक नंबर आहे. चांगलं आहे. मस्त आहे मस्त आहे. हे घे. टिश्यू आहे. Nowadays we have to make drink.
स्टोरी अशी आहे, चप्पल आपल्याला त्या मंदिरातच काढायची आहे आणि इथून आपल्याला विदाऊट चप्पल चालत चालत चाललंय आणि आता आपण त्या 85 स्टेप्सवरती आहे. सो मेघा मला पूर्ण स्टोरी नाही माहिती पण तरी पण शॉर्टमध्ये आपण स्टोरी सांगणार आहोत. भस्मासूरच्या समोर नारद आले होते मोहिनी घालायला भस्मासुराला आणि नारद मोहिनीच्या रूपामध्ये नृत्य करत होते आणि असं करता 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 नारदांनी स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि भस्मासुराचं पण असंच होतं, तेव्हा त्याचा भस्म होईल जेव्हा तो त्याच्या डोक्यावर हात ठेवेल आणि त्याने डोक्यावरती हात ठेवला नाचता नाचता आणि त्याचा भस्म झाला आणि तो मोहिनी दगड पाषाण तयार झाला. आणि इथे जे माती आहे ती पण तुम्ही बघू शकता, ती पण थोडी ब्लॅकिश टाईपचीच आहे कारण त्याची राख झाली असं म्हणतात. आणि हा डोंगर पण बघू शकता भाई, हे पूर्ण आग लागली असं वाटतं नाही ना. सो इथे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की आवाजसुद्धा आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि ड्रोनसुद्धा उडवायचे नाही आहेत कारण इथे भरपूर मधमाशांची जी पोळी आहेत ती आहेत, तर त्यांना डिस्टर्ब झालं तर माहितीच आहे तुम्हाला काय होईल. काय झालं एक जरी दगड असा सटकला तसंच चेपू. तो माणूस डोक्यावर उभा दिसतोय. काम कर नाही पण तो केव्स पण येतात. असे उभे राहा, तू फोटो काढ. फोटो काढ, उभा काढ रे वर्टिकल. खूपच छान स्पॉट आहे. आतमध्ये पूर्ण थंड वाटतंय, बाहेर आल्यावर पूर्ण गरम. हा पाय पण चालली पाहिजे. गणपती बाप्पाच आहे ना, ह्याचं काय नाही पण लालबाग सिद्धेश तुझ्यामुळे मी सगळ्यांना असं बोलणार आहे, ह्याचं काय नाही पण लालबाग नाही पण लालबाग ज्या गावात मी आता बघितले किती येते बघ. काय बघितलेस? होळी आता बघितली. सो आपण या मंदिराच्या इथून आपण सुरुवात केलेली आणि असा पूर्ण गोल राऊंड करून 400 मीटरचा राऊंड करून आपण या साईडने पुन्हा बाहेर आलोय आणि मधमाशांची पोळी तुम्ही बघू शकता. बघून आमची फाटली. खूपच डेंजर आहे आणि हे इथून असं फिरून परत रिटर्न जायचंय आपल्याला. रिटर्न का जायचंय? मंदिराकडे ओके. गोल फिरून. पण हे बघून मला वाटलेलं 4-5 असतील पण म्हणून तिथे दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन. डेंजर आहे डेंजर. भाई काळ्या मातीमध्ये मजा येते ना. भस्मासूर वाली माती आहे, जरा जास्तच गरम आहे. केला आमचा मातीने भस्म केला आमचा. माझे फ्लॅट फूट. पाण्याच्या बॉटल्स जर तुम्ही आणल्या तर रिटर्न घेऊन जायची जबाबदारी तुमचीच आहे. आणि वरती पाणी भरायला पण आहे तुम्हाला, त्याच्यामुळे पण इथे कुठे टाकायची नसते, कधीच ट्रेकला आल्यावर परत घेऊन जायची. पण हा परिसर भरपूर स्वच्छ आहे, म्हणजे असं काय दिसलं नाही की कोणी जास्त फेकलेलं वगैरे वगैरे असं क्लीन आहे एकदम. दिसलं तर नाही. भाई याना केव्स साठी अशा चपला तुम्ही प्लीज घालून येऊ अरे नका. यार आय वॉज नॉट अवेअर की असं एकदम शूज बीज पाहिजे असेल, पण तुम्ही येणार असाल तर शूज मस्ट आहे. अरे अशी चप्पल असेल तर
अजिबात येऊ नका. पाण्यात तर धुवायला घेऊच नका. जास्त काही मोठा ट्रेक नाही ऍक्च्युली. पण ठीकठाक आहे, म्हणजे चांगलं आहे, व्यवस्थितच आपल्याला यायला लागेल. आहे. हां, जंगल ट्रेक खूप चांगलं आहे आणि ऊन पण तुम्हाला एवढंसं काय लागत नाही. झाडं जी सगळी आहेत ती मोठी मोठी आहेत, एकदम उंच उंच, त्याच्यामुळे सगळीकडे सावली वगैरे तुम्हाला भरपूर मिळते. त्याच्यामुळे मस्तच, खूप भारी थंडीमध्ये. जर तुम्ही इथून एंटर केला एक गेटच्या इथून एंट्री गेटवरून, आम्ही ॲक्च्युली येताना त्या वेने आलो. दाखव, हा राईट वे आहे. राईट साईडला एक हँड जातो, तिथून पण छान आहे. तिथून एंट्री असं म्हणजे थोडासा त्या रस्त्याने केव्स वगैरे टाईप वगैरे आहे. सो इंटरेस्टिंग आहे तो रस्ता, पण छोटासा रस्ता आहे. परत जाऊन तिथेच जॉईंट होतो आणि इथून चढ पण आहे, आणि इथून चढ पण आहे थोडासा. तो बेटर आहे ॲक्च्युली हा वे कम्पेअर टू दिस वे.